आपण बघत आहात आवाज कसमादेचा। दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा परिसरात दिवसा ढवळ्या सट्टा मटका जुगार अड्डा सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। विशेष म्हणजे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बिनधास्तपणे अवैध व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। स्थानिकांच्या मते एवढ्या उघडपणे सुरू असलेला हा प्रकार थेट पोलीस प्रशासनालाच आवाहन देणार आहे। या प्रकरणात काही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जातोय। यासोबतच वणी येथील एका कथित पत्रकाराच्या नावाचा उल्लेख करत त्याच्यामार्फत मटका अड्ड्याला अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। संबंधित व्यक्तीचा काही पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क असल्याचा आरोपही केला जातोय। विशेषतः स्थानिक गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त होत असल्यानं प्रकरण अधिकच गूढ बनलंय। लखमापूर फाटा हा रहदारीचा भाग असताना देखील उघडपणे सुरू असलेला हा जुगार व्यवसाय पाहता वणी पोलीस स्टेशन हद्दीत कायद्याची भीती उरलेली नाही असं चित्र दिसतंय। यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर झारीतील शुक्राचार्य शोधण्याचं आवाहन आता पोलीस प्रशासनासमोर उभं ठाकलंय। बीट हवालदार आणि प्रभारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान या प्रकरणाकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागले असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत। अवैध सट्टा मटका व्यवसाय तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते आहे।